मित्रांनो नमस्कार। मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेसंबंधी एक आनंदाची बातमी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा। मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षणार्थ्यांच्या मागण्यासाठी माननीय तुकाराम बाबा यांनी सांगली येथे जे आमरण उपोषण केलं होतं, त्या उपोषणाला सोडण्यासाठी माननीय उद्योग मंत्री उदय सामंत यांनी मध्यस्थी केली होती आणि त्यांच्या मागण्या मान्य करू किंवा त्यांच्या मागण्याची दखल घेतली जाईल असं त्यांनी सांगून तुकाराम बाबा यांनी त्यांचं आमरण उपोषण मागे घेतलं। यावेळेस जी एक महत्त्वाची मागणी तुकाराम बाबा यांनी उदय सामंत यांच्यासोबत केली होती ती म्हणजे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्यासोबत आमची बैठक किंवा भेट घडून द्या। तर या संबंधी 15 दिवसात तुमची बैठक एकनाथ शिंदे साहेब यांच्यासोबत घडून देतो किंवा त्यांच्यासोबत बैठक लावतो असा शब्द माननीय उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिला होता। पण मध्यंतरी माननीय एकनाथ शिंदे साहेब हे काश्मीरला गेले, त्यानंतर मराठा आरक्षण आणि नंतर गणपती, यामुळे ती जी बैठक होती ती लांबणीवरती पडली आणि जवळपास 1 महिना झालं तरी सुद्धा ती बैठक काय लागली नाही। आता या बैठकीसंबंधी एक आनंदाची बातमी येते। येत्या 23, 24 किंवा 25 सप्टेंबर रोजी माननीय तुकाराम बाबा आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि उद्योगमंत्री उदय सामंत साहेब यांची एक बैठक पार पडणार आहे। आता या बैठकीत नेमकं काय होतंय हे बैठक झाल्याशिवाय तरी काय सांगता येणार नाही। पण त्यापूर्वी उद्योगमंत्री उदय सामंत यांचे पीए त्यांच्यासोबत बाबांची जवळपास 35 मिनिटं बैठक झाली। तर त्यामध्ये त्यांनी सांगितलं की जो 4.5 चा मुद्दा आहे या मुद्द्यानुसार तरी तुम्हाला कायमस्वरूपीचा रोजगार मिळेल का नाही याच्यामध्ये शंका आहे, पण शासन काहीतरी धोरणात्मक निर्णय घेऊन या प्रशिक्षणार्थ्यांना काहीतरी न्याय देऊ शकतं असं त्यांच्याकडून सांगण्यात आलंय। पण आता या बैठकीत नेमका काय निर्णय होतो, या बैठकीची संपूर्ण अपडेट या आपण आपल्या चॅनलवरती नक्की टाकू, त्यामुळे आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेतील ज्या अपडेट आहेत त्या सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचल्या जातील। आता या बैठकीपूर्वी माननीय तुकाराम बाबा यांची प्रतिक्रिया काय आहे ती सुद्धा आपण आपल्या चॅनलवरती लाईव्हच्या माध्यमातून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये इथे थांबून भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह। तोपर्यंत धन्यवाद।